नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपली एसटी महामंडळाची एक योजना होती, आवडेल तेथे प्रवास. आपण या योजनेअंतर्गत कुठे पण प्रवास करू शकतो. आपली महाराष्ट्राची बस ज्या ठिकाणापर्यंत जाते आपण त्या ठिकाणापर्यंत प्रवास करत होतो. तर जी ही योजना होती यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाडेवाढ झालेली, किती भाडेवाढ झालेली, काय झालेले, कोणकोणते पाचच्या प्रकारे ते आपण सर्व जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी खूप छान पद्धतीने पीपीटी बनवली. या ठिकाणी मी व्यवस्थित माहिती दिलेली. तर तुम्ही बघू शकता 3 प्रकारचे पास असणार आहेत. साध्या बसचा पास असणार आहे, त्यानंतर शिवशाही बसचा पास असणार आहे आणि ई शिवाई बसचा पास असणार आहे. आणि नुसतंच काल जे आलेले, तर तुम्ही बघू शकता 29 जानेवारी 2025. आज आहे मंडळी 30 तारीख. काल जे आलेला होता एक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. तर ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, जे आपली साधी बस असणार आहे, आपण तिला लालपरी म्हणतो. तर त्या लालपरीचं 4 दिवसाचे जे पाचचे मूल्य असणार आहे, तर तुम्ही इथं बघू शकता. प्रौढ व्यक्तीसाठी 1814 रुपये असणार आहे आणि लहान मुलांसाठी 910 रुपये असणार आहेत. लहान मुलं म्हणजे कोणते, तर ज्यांचं वय 12 पेक्षा कमी आहे, तर असे मुलं म्हणजे लहान मुलं. हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. त्यानंतर 7 दिवसाच्या पासाचे मूल्य आपण जाणून घेऊ. प्रौढ व्यक्तीसाठी 3171 रुपये, लहान मुलांसाठी 1588 रुपये. हे झालं साध्या बसचं. त्यानंतर शिवशाही बसचा आपण जाणून घेऊ. 4 दिवसाचं मूल्य किती आहे 5चं, तर प्रौढ व्यक्तीसाठी 2533 रुपये असणार आहेत आणि लहान मुलांसाठी 1269 रुपये असणार आहेत. हे झालं 4 दिवसासाठी. त्यानंतर 7 दिवसात आपण जाणून घेऊ. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर, प्रौढ व्यक्तीसाठी 4429 रुपये असणार आहे आणि लहान मुलांसाठी 2217 रुपये असणार आहे. हे झालं शिवशाहीचं. त्यानंतर आता आपण बघू ई शिवाई बसचं 4 दिवसाचा पाचचे मूल्य जाणून घेऊ. प्रौढ व्यक्तीसाठी असणार आहे 2861 रुपये आणि लहान मुलांसाठी 1433 रुपये. जर आपण 7 दिवसाचा पास काढला तर प्रौढ व्यक्तीसाठी 5003 रुपये आणि लहान मुलांसाठी 2504 रुपये. तर तुम्ही बघू शकता, नुसतंच कालच जे आलेला होता आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण दर दिलेले. हे दर केव्हापासून लागू होणार आहेत, तर तुम्ही इथं बघू शकता 1/2/2025 1 तारखेपासून 1 फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण हे दर आहे ते अंमलात येतील असं त्यांनी दिलेले आहे. जर मंडळी तुम्हाला हा जी आरचा फोटो पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या ठिकाणी मला हाय पाठवा. त्या ठिकाणी लिहा MSRT बस पास GR असं लिहा. तुम्हाला मी हा GR पाठवून देईल. तर बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाडेवाढ झालेली होती. जी आपली साधी बस होती, त्या साध्या बसचं पहिले जे 4 दिवसाचा पास होता तो फक्त होता किती 1170 रुपयाचा होता. तर आता मोठ्या प्रमाणामध्ये भाडेवाढ झालेली आहे. तुम्ही बघू शकता आता किती आहे, तर 1814 रुपये आणि पहिले किती होता 1170 रुपये होतं. तर बघू शकता जवळपास 700 रुपयांनी तिकिटामध्ये वाढ झालेले. जे पास होते त्यामध्ये वाढ झाले. तर पहिले सुरुवातीला पाचचे 2च प्रकार होते, एक साध्या बसचं होतं आणि दुसरे शिवशाही बसचं होतं. पण आता जो काल GR आला त्यामध्ये 3 पाचचे प्रकार दिले. त्यामध्ये त्यांनी ऍड केले ई शिवाई बस आणि ई शिवाई बसचं सगळ्यात जास्त तिकीट आहे. तर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही 7 दिवसाचा पास काढलं तर तुम्हाला जवळपास 5003 रुपये द्यावे लागतील. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे तिकिटाचं दर आहे, जे पास आहे त्याचं जे मूल्य आहे ते एसटी महामंडळाने वाढवले. तर पूर्ण ही माहिती या ठिकाणी दिलेली. तर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे, त्या ठिकाणी तुम्ही मला हाय पाठवा. त्या ठिकाणी मी तुम्हाला ही जी माहिती आहे ती पाठवून देईल. तर बघू शकता या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या योजनेमध्ये वाढ झालेली. तर मंडळी थांबूया याच ठिकाणी. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं भाडेवाढ बद्दल ते देखील सांगा आणि भेटू पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.